घर हक्क संघर्ष समिती आयोजित झोपडपट्टीतील नागरिकांच्या न्याय मागणीसाठी व झोपडपट्टीचा विकास व्हावा याकरिता वाशी येथील विश्वनाथ भावे या ठिकाणी झोपडपट्टी विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रामुख्याने शिवसेना प्रमुख विजय नहाटा उपस्थित होते। घर हक्क संघर्ष समिती झोपडपट्टीमध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी काम करते। या परिषदेला हजारोच्या संख्येने या झोपडपट्टी बांधव उपस्थित होते। शिवसेना प्रमुख विजय नहाटा यांनी सांगितले की मुंबईमध्ये जे झोपडपट्टीमध्ये राहणारे नागरिक आहेत त्यांना SRA च्या माध्यमातून मोफत हजारोच्या संख्येने घरे मिळाली। त्याच धर्तीवर नवी मुंबईतील नागरिकांना देखील मोफत घरे मिळावी, तसेच स्वच्छ पाणी, विजेची सोय, रोगराई होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे। घर हक्क परिषद जी आहे ही परिषद अनेक वर्षापासून जे लोक झोपडपट्टीमध्ये राहतात त्या लोकांसाठी काम करते। माननीय याचे अध्यक्ष पगार साहेब आहेत, उपाध्यक्ष आमचे खाजा मियाँ पटेल आहेत आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी स्वतःचं आयुष्य या गरीब माणसाला घर मिळवून देण्यासाठी, या गरीब माणसाला सोयी सवलती मिळवून देण्यासाठी, या गरीब माणसाला पाणी असेल, वीज असेल, टॉयलेट असेल, रस्ते असतील हे मिळवून देण्यासाठी घालवलेलं आहे। आणि त्यांनी निमंत्रित केलं म्हणून मी या परिषदेला आलो होतो। हजारोच्या संख्येने झोपडपट्टीमध्ये राहणारे बांधव या परिषदेला उपस्थित होते। आता MMR रिजनसाठी SRA डिक्लेअर होऊन 2-3 वर्ष झाली, परंतु त्यांचं काम अजून सुरू झालेलं नाही आणि म्हणून माझे सहकारी आमचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी अतिशय आक्रमक भूमिका या लोकांसाठी घेतलेली आणि आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत। माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला SRAच्या मार्फत मोफत हजारो लोकांना घरं मिळाली। माझ्या नवी मुंबईमध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला देखील मोफत घर त्याच धर्तीवर मिळालं पाहिजे किंवा 2011 नंतरचे जे लोक आहेत त्यांनी विशिष्ट रक्कम भरून त्यांना घर मिळालंच पाहिजे ही आमची भूमिका आहे। आणि ही घरं मिळेपर्यंत ही सुद्धा माणसं आहेत, ही काही जनावरं नाही आहेत। या माणसांना जिथं आत्ता कुठे राहत आहेत तिथं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, टॉयलेटची सोय झाली पाहिजे, विजेची सोय झाली पाहिजे, ती गटर जी आहेत त्याच्यामध्ये दुर्गंधी वगैरे ती किंवा आपण ज्याला म्हणतो रोगराई होणार नाही अशा प्रकारची व्यवस्था झाली पाहिजे। आणि साधी सुधी नाही, या शहरामध्ये 4 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहतात, त्यांना सुद्धा मानवासारखं माणसासारखं राहता यावं ही आमची भूमिका आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुशाल शाहसह प्रिया उजमानचा रिपोर्ट, नवी मुंबई।